नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन पोलीस भरती पीओके सिरीज मध्ये आपलं या ठिकाणी स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण एमपीएससी मधील या ठिकाणी काही ट्रिक या ठिकाणी काय पाहणार आहोत ते तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती 2025-26 साठी या ठिकाणी अत्यंत उपयुक्त या ठिकाणी ठरणार आहेत। जे का तुमच्यापाशी जे काही 24,500 आहे त्याचा या ठिकाणी कोणत्या प्रकारे अभ्यास करायचा, कसा करायचा काय या ठिकाणी ते आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत। बघा या ठिकाणी तर या ठिकाणी स्कोर वाढवण्यासाठी त्यासाठी काय करावे काय नाही, त्यासाठी काय केले पाहिजे की जेणेकरून तुमचा कुणाचा काही काही नवीन विद्यार्थी असतील, काही जुने विद्यार्थी असतील, त्यांच्या अजून परत या ठिकाणी स्कोर काही ठिकाणी येत नाही, काही काही विद्यार्थ्यांचा काही ठिकाणी स्कोर या ठिकाणी काही कमीच अजूनपर्यंत येतो। तर या ठिकाणी एमपीएससी मधील या ठिकाणी अभ्यास करताना या ठिकाणी काही ट्रिक आहेत। ट्रिक म्हणजे या ठिकाणी काय अभ्यास करताना कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी आखावी, काय करावी, कोणत्या पद्धतीने आपला वेळ सुद्धा या ठिकाणी काय आपल्याला कमी लागेल आणि काही जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल, कोणत्या प्रकारे होईल या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। तरी तुम्ही जसं या ठिकाणी 24,500 वापरता त्या ठिकाणी एमपीएससी मध्ये या ठिकाणी 21,000 जे हातनुरे सरांचं या ठिकाणी बुक असतं, तर या ठिकाणी आपण कोणाच बघणार या ठिकाणी 24,500 जे काही पोलीस भरती वापरतात त्याच्या या ठिकाणी आपण स्कोर वाढवण्यासाठी ठिकाणी काय केले पाहिजे ठिकाणी बघणार आहोत। तर बघा या ठिकाणी तर पोलीस भरतीमध्ये जो काय प्रश्नसंच असतो तेच काय करता या ठिकाणी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी वारंवार प्रश्न या ठिकाणी काय रिपीट सुद्धा बऱ्याचपैकी क्वेश्चन या ठिकाणी काय मी पाहिले। शिवाजी महाराज अमात्य जे काय ठीक आहे, अमात्य यांच्यावरती काय केलं जातं, वित्तमंत्री असो किंवा अर्थमंत्री असो, ठीक आहे, की त्यांनाच वित्तमंत्रीला जमा खर्च असे म्हटलं जातं। नुसतं वर्डिंग थोडं काय करतात त्यांची भाषाशैली चेंज करून या ठिकाणी काय करतात तुम्हाला बऱ्याचपैकी या ठिकाणी काय क्वेश्चन विचारले जातात। ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच टाकू की किती रिपीट आणि कशा प्रकारे रिपीट होतात आणि का पीओके जुने प्रश्न का करणे गरजेचे आहे तुम्ही आणि का तोंडपाठच का करणे गरजेचे आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ प्रूफ आपण दाखवू। पण आज तुम्ही 24,500 या ठिकाणी काय हे जुने प्रश्न आहेत तुमच्या या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तोंडपाठ या ठिकाणी काय करणे गरजेचे आहे, कारण तेच प्रश्न या ठिकाणी काय वारंवार रिपीट या ठिकाणी केले जातात। तर त्यासाठी तुम्ही तोंडपाठ करण्यासाठी काय केले पाहिजे बघा, 24,500 जे आहे पोलीस भरती मधलं ते तुम्ही तोंडपाठ या ठिकाणी करणे गरजेचे आहे। म्हणजे पीओके इज द की टू द सक्सेस, म्हणजे एशिया पीओके जे म्हणजे जुने प्रश्न आहेत तुमच्या ठिकाणी काय तुमची एशियाची गुरुकिल्ली आहे, लक्षात ठेवा। म्हणजे पीओके वर ज्याची कमांड आहे त्यालाच या ठिकाणी काय पोलीस भरतीमध्ये या ठिकाणी काय असणार आहे तर डिमांड असणार आहे, लक्षात घ्या। कारण तेच कितीतरी वेळा काय होतात प्रश्न या ठिकाणी रिपीट झालेले आहेत बऱ्याचपैकी बघा। तर या ठिकाणी आपण जे काय 24,500 त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही या ठिकाणी काही जण हायलायटर वापरा, काही जण वाटतंय की आपण हायलायटर नको वापरायला आपलं पुस्तक खराब होईल, त्यांनी ठिकाणी सिस पेन्सिलचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय वापर करू शकता, की नंतर तुम्ही इरेज करू शकता, काय वापरता सिस पेन्सिलचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता। आणि काही जणांनी ठिकाणी प्रश्नांना मार्किंग करून सुद्धा ठेवा, पेनाने करा, हायलायटर करा किंवा तुमच्यापाशी पेन असेल कलरचं कोणत्याही कलरचं पेन असेल त्यांना काय करा नॉर्मल तुम्ही हायलायटर करून सुद्धा ठेवा, की जेणेकरून काय होईल तुमच्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे काय ठिकाणी वेळ वाचेल आणि तुमचा काय रिव्हिजन या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुमचे 24,500 ला या ठिकाणी होईल, लक्षात घ्या। या ठिकाणी त्याने काय होतं की तुमच्या ठिकाणी काही जुने प्रश्न असतात, जुने प्रश्न काय केलं वारंवार कितीतरी वेळा या ठिकाणी रिपीट होतात, लक्षात घ्या। मी सुद्धा एका अकॅडमीला या ठिकाणी शिकवतो, मी जुने प्रश्न या ठिकाणी पाहिले त्यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी मला जे काय अनुभव आला आणि जे काही विद्यार्थी पोलीस भरती करणारे मित्र असतील त्यांना या ठिकाणी मला सांगा वाटलं, त्यासाठी व्हिडिओ मी बनवत आहे आज। तर या ठिकाणी हे काही 24,500 तुमचं आहे, याच्यामध्ये तुम्ही हायलायटर वापरा किंवा काय करा तुम्ही प्रश्न तुम्ही या ठिकाणी काय मार्किंग करून ठेवा। या ठिकाणी बघा जर मी या ठिकाणी एमपीएससी अभ्यास करताना या ठिकाणी काय प्रश्न मी घेतलेत बघा, या ठिकाणी मी स्वतः पोलीस एमपीएससीचा अभ्यास करतो। या ठिकाणी बघा त्याच्यामध्ये या ठिकाणी 21,000 मध्ये काय क्वेश्चन घेतले बघा, या ठिकाणी काय जे प्रश्न असते प्रश्नाला आम्ही डायरेक्ट या ठिकाणी काय केले मार्किंग करून ठेवलेले आहे। या ठिकाणी काय होईल जेव्हा आपण प्रश्न वाचतो तर प्रश्न वाचताना काय करतो आपण डायरेक्ट काय करतो खाली उत्तर हुडकत बसतो, त्यावेळेस काय होतं आपला वेळ जातो जास्त। त्यामुळे या ठिकाणी काय करणे गरजेचे आहे तुम्ही या ठिकाणी जो प्रश्न आहे जे जुने विद्यार्थी असतील खास करून नवीन विद्यार्थी तुम्ही पेन्सिलने करा किंवा अजून 1-2 रेडिंग चांगलं समजूस तर तुम्ही काय करा तुमच्या हिशोबाने ज्याला जे आवश्यक वाटते ते करा। पण जे जुने विद्यार्थी असतील खास करून त्यांनी काय करा या ठिकाणी जुन्या प्रश्नाला तुम्ही काय करा या ठिकाणी जे असतील 2024 असतील किंवा 2023 मागील 2-3 वर्षाचे जे काही प्रश्न असतील चांगल्या प्रकारे तुमच्या ठिकाणी रिव्हिजन त्याचे झालेच पाहिजे, लक्षात किती मागील 2-3 वर्षाचे लक्षात 3-4 वर्षाचे काय असतील ते जुने प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे तुमची कमांड पाहिजे, तरच येणाऱ्या पोलीस भरतीला 100% तुम्हाला डिमांड असणार। म्हणजे असणारे शब्द आहे आपल्या लक्षात घ्या, पोलीस भरतीमध्ये असो की कोणत्याही स्पर्धा परीक्षा असो ज्याची जुन्या प्रश्नावर कमांड असते त्यालाच या ठिकाणी त्या स्पर्धा परीक्षामध्ये डिमांड असते। कारण जुने प्रश्न पाहिल्याने आपल्याला काय होतं बघा या ठिकाणी तर जुने प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला काय समजते की त्या जो एक्झाम सेटर आहे तो एक्झामिनर आहे तो कोणत्या माइंडसेटने पेपर सेट करतो, कशा प्रकारे क्वेश्चन विचारतो, कशा आपल्याला फसवतो, काय करतो या ठिकाणी काय होतं याचा आपल्याला अंदाज येऊन जातो, लक्षात फक्त आपण थेरीज वाचत बसतो। थेरी वाचण्याबरोबरच या ठिकाणी काय गरजेचं आहे
तुम्ही सुरुवातीला जुने प्रश्न बघा, की जुने प्रश्न बघितल्यानंतर तुम्ही त्या थेअरी मधील काय वाचायचं आणि काय सोडायचं या ठिकाणी काय तुम्हाला चांगल्या प्रकारे काय समज येते लक्षात घ्या. या ठिकाणी म्हणून म्हणतो, अजून रिपीट सांगतो मी, की ज्याच्या पीओक्यूर कमांड आहेत त्यालाच पोलीस भरतीमध्ये डिमांड आहे, लक्षात घ्या. कारण या ठिकाणी बघा, अजून एक खाली प्रश्न आपण घेतलेला आहे, की महाराष्ट्र एकूण क्षेत्रफळामध्ये 3/4 भागात आपण काय करतो, मृदा आढळते. कुठली मृदा आढळते, तर आपण काय रेगुलर मृदा. या ठिकाणी बघा, मी जे एमपीएससी मध्ये अभ्यास करता ठिकाणी टिक केलेलं, डायरेक्ट या ठिकाणी काय फास्ट रिव्हिजन होऊन जाईल, लक्षात घ्या. ठिकाणी आणि ठिकाणी तुम्ही अभ्यास करताना सुद्धा काय करा, जे इतर 3 ऑप्शन आहेत ना, याची सुद्धा या ठिकाणी माहिती लिहित चला बा, आणि त्या ऑप्शन सुद्धा या ठिकाणी एक्स्ट्रा माहिती लिहित चला. कारण काय होईल, तुम्ही जे थेरी वाचता आणि क्वेश्चन वाचताना सुद्धा काय होईल, तुमच्यासाठी टिक मार्क करता करता तुमचे चांगल्या प्रकारे तेच काय करा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन लिहित चला. म्हणजे काय रिव्हिजन चांगल्या प्रकारे होतं पाहिजे. 75% मृदाचा आढळतं. जांभी मृदा कुठे या ठिकाणी दिसत नाही प्रश्न ठिकाणी, पण जांभी मृदा कोकण मध्ये ठिकाणी लिहिलेला आहे बा ठिकाणी, ते फोटो काढताना आलेलं नाही या ठिकाणी. अशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी काय लिहित चला. येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला या ठिकाणी 100% फायदा होईल बा. या ठिकाणी अजून एक प्रश्न या ठिकाणी घेतलेला आपण बा, महाराष्ट्र खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त जलसिंचन आलं होते, कुठं आलं होते, तर भंडारा गोंदिया. असे टिक मार्क या ठिकाणी काय करणे गरजेचे आहे. तुम्ही काय प्रश्न बघितला, उत्तर बघितलं, ठिकाणी फास्ट मध्ये तुम्ही फोडून जाता आणि एक्झाम जवळ आले का होत, आपले जुने प्रश्न वाचून होत नाहीत, लक्षात घ्या. आणि जुने प्रश्न एमपीएससी मध्ये असो किंवा कोणत्या स्पर्धा परीक्षा तेच वारंवार रिपीट होतात. थोडे वर्डिंग चेंज करून होतात, लक्षात घ्या. थोडी भाषा शैली त्यांनी चेंज करतात, ऍज इट इज विचारतात. ते कशी चेंज करतात ते नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण जरूर बघू. कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून ठेवा, की अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन चॅनलला मिळून जातील या ठिकाणी. त्या ठिकाणी भंडारा कोणत्या ठिकाणी काय जणांना माहिती आहे कुठं काय, तर तलावा अशा ठिकाणी तुम्ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा लिहिणे गरजेचे आहे. पहा पुढे ठिकाणी दुसरा, तर विहिरी काही महाराष्ट्र कोणत्या जिल्ह्यात विहिरी सिंचनामध्ये अग्रेसर आहे, कुठल्या ठिकाणी विभाग विचार आहे तुम्हाला, किती पुणे विभागामध्ये आहे, लक्षात घ्या. लगेच तुम्ही काय होता बघून पुढे जाता, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन थोडी लिहिली बघा. विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये विहीर सिंचन जास्त आहे, सोलापूर सांगली या ठिकाणी, त्या विभागामध्ये या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल आपल्याला बघा. काय होईल तुमच्या या ठिकाणी लगेच काय होतं, रिव्हिजन सुद्धा क्वेश्चन बघता बघता तुमची रिव्हिजन सुद्धा या ठिकाणी थेरीची सुद्धा रिव्हिजन चांगल्या प्रकारे होऊन जाते. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा अभ्यास करणे गरजेचे आहे पोलीस भरतीमध्ये. तर पुढे पाय ठिकाणी अजून, तर या ठिकाणी कोणत्या कोणत्या विषयाला आपण या ठिकाणी अशा प्रकारे जे मार्किंग सांगितलं, मी काय करा मार्किंग करायला सांगितलं, की हायलाइटर करायचं. मॅथ्ससाठी हे करायचे नाहीत गोष्टी, जे मॅथ्स वापरता मॅथ्ससाठी रिव्हिजन तुमचं प्रॅक्टिसच पाहिजे, लक्षात घ्या. मॅथ्ससाठी गोष्टी करायच्या नाहीत, लक्षात घ्या. पुढे पाय ठिकाणी, तर मराठी विषयामध्ये सुद्धा काय करायचं, तुम्ही तेच कितीतरी वेळा पहा, तुम्ही कितीतरी वेळा काही गोष्टी काय रिपीट झालेल्या आणि ते जर रिपीट नाही झालं तर त्याच्या आसपासच्या त्याच टॉपिकवरच्या त्याच पॉईंटवरच्या काही झाल्या गोष्टी आसपासच्या तुमच्या रिपीट झालेल्या तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये पाहायला मिळते, लक्षात. तेच शब्दसंग्रह सुद्धा, तुम्ही शब्दसंग्रह असतील मराठीमध्ये, कुठलं शब्दसंग्रह असतील किंवा कोणतं तुमचं असेल व्याकरण असेल, लक्षात घ्या. व्याकरणला सुद्धा या ठिकाणी काय तेच कितीतरी काय ठराविक टॉपिक आहेत ते करणे गरजेचे. आपण त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न येतात, ते काय होतं आपल्याला अंदाज येऊन जातो की आपण कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आणि कोणता टॉपिक सोडायचा. यासाठी काय होतं, आपलं वेळ वाचतो. आपण काय करतो, सरसकट घेत वाचत बसतो, तसं नाही करायचं. त्यामुळे थेरी वाचताना काय वाचायला पाहिजे काय नाही हे जुन्या प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येतं. आणि जो एक्झामिनर पेपर सेट करणार असतो तो कोणत्या माइंडसेटने चालतो, काय चालतो आणि तो कसा पेपर सेट करतो, आपल्याला काय त्याच्या माइंडसेटने या ठिकाणी आपल्याला चालायचं असतं, लक्षात घ्या. कारण आपल्याला एक्झाम तुम्ही ज्या विभागामध्ये फॉर्म भरतात त्याची सुद्धा क्वेश्चन पेपर सगळेच बघा, ज्या विभागाने बघतात त्यांनी स्पेशलायझेशन ते बघणे गरजेचेच आहे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी शब्दसंग्रह सुद्धा काय काय आहेत की तीच रिपीट बऱ्याच वेळा या ठिकाणी विचारतात. समजा तुम्हाला जोड्या लावायला या ठिकाणी 4 शब्द जर दिले असेल, 1 2 3 4 जोड्या लावा दिला असेल, त्याच्यातलाच एक काय करणार, 1 नंबरचा प्रश्न घेणार, उद्या तुम्हाला काय पुन्हा अजून काय करताय, एक वन लाईनर प्रश्न या ठिकाणी तयार करू शकतात असं, किंवा 2-4 प्रश्न घेऊन या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायचे प्रश्न सुद्धा अशा प्रकारे बनवू शकतात. पीओक्यू घेऊन जुने प्रश्न घेऊन ते तर किती वेळा असे रिपीट जाता क्वेश्चन तयार करणार आहेत. तेच जुने प्रश्न तुम्हाला मुंबईचा क्वेश्चन असेल तर पुण्याला टाकणार, पुण्याचं क्वेश्चन असेल तर भंडारा टाकणार, भंडारा असेल तर नंतर कुठला टाकणार, सिंधुदुर्ग टाकणार. अशा प्रकारे तेच क्वेश्चन काय करतात, रिपीट या ठिकाणी बऱ्यापैकी टाकत असतात. म्हणून ज्याची पीओक्यू कमांड त्यालाच पोलीस भरतीमध्ये डिमांड, हे वाक्य वारंवार वापरतो, लक्षात घ्या. तुम्हाला एशियाकडे जाण्याचा एकच मेव मार्ग आहे, लक्षात घ्या. जुने प्रश्न करणे, चांगल्या प्रकारे करणे, अनालिसिस करणे आणि त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे, फक्त मी तेवढंच नाही करा म्हणतो, तुम्ही फक्त जुने प्रश्न करू नका असं म्हणत नाही. जुने प्रश्न तर करा, त्याच्याबरोबर तुम्ही एक्स्ट्रा जी काय त्याच्या आसपासची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, ज्या क्वेश्चन विचारणार त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आसपासची तुम्ही वाचणे गरजेचे आहे, लक्षात घ्या. तुम्ही काही करा, कसंही वाचा, पण त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन या ठिकाणी काय तुम्ही वाचणे गरजेचे आहे. तर जीकेचा अभ्यास सुद्धा करताना तुम्ही काय इतिहास असेल, तुमचा भूगोल असेल, राजघटना असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल किंवा संगणक असेल, इतिहासमध्ये तुमचे कोणते प्राचीन येतं, मध्ययुगीन येतं बघा. याच्यावर सुद्धा काही काही ठराविक टॉपिक आहेत बघा. मी जर का अभ्यास करताना पाहिलं की बौद्ध संस्कृती असेल किंवा तुमची वैदिक संस्कृती, हडप्पा संस्कृती भरपूर क्वेश्चन आले. वैदिक संस्कृती तुम्हाला वेदावरच या ठिकाणी ऋग्वेदावरच 4-5 क्वेश्चन आजपर्यंत विचारले. हे तुम्हाला ते आता जुने प्रश्न पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कोणता टॉपिक आपल्याला करणे गरजेचं आणि कोणता टॉपिक नाही.
मी जे काय अनालिसिस केलं, ऋग्वेदात आजपर्यंत 4 ते 5 क्वेश्चन काय आले त्या ठिकाणी ऋग्वेदात इतिहासामध्ये आलेत बघा. या ठिकाणी प्राचीनमध्ये घराणे सुद्धा असतात, घराणे ठराविक प्रश्न येतात. पण इतिहासामध्ये जर पाहिलं तर मध्ययुगीन काळात जो छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरती आज 70 ते 75 क्वेश्चन आले. किती? छत्रपती शिवाजी महाराज आजपर्यंत 36 ते 75 क्वेश्चन आलेले आहेत. ते कशा आलेत मी चॅनलला सुद्धा आपल्या या ठिकाणी टाकलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी प्ले लिस्ट मध्ये जाऊन त्या गोष्टी तुम्ही पाहू शकता. तीच या ठिकाणी काय आपण पार्ट 1, 2, 3 मध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन इतिहास म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण टाकलेला आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी राहिला पुढचा भूगोल विषयात. भूगोल विषयाला सुद्धा या ठिकाणी टिक मार्क करणे गरजेचे. तेच क्वेश्चन काय होतात किंवा त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सुद्धा आपण बघणे गरजेचे. लिहिताना अभ्यास करताना तुम्ही ते लिहिणे गरजेचे. तुम्ही थेअरी बरोबर तुम्ही जेव्हा क्वेश्चन वाचताना तुम्हाला थेअरी सारखाच क्वेश्चनचा सुद्धा वाचताना तुमचा अभ्यास झाला पाहिजे. लक्षात घ्या. या ठिकाणी पुढे या ठिकाणी राज्यघटना जे काय असेल तुम्ही नोबेलमध्ये करा किंवा सह्याद्रीचे जी बुक आहे त्यामध्ये सुद्धा असं काय अशा प्रकारे तुम्ही हायलाईट चांगल्या प्रकारे करा. या ठिकाणी बघा भूगोलचा सुद्धा अभ्यास करणे. ज्याची नकाशावर कमांड असते, अजून सांगतो मी, ज्याची नकाशावर कमांड आहे ना, आपल्या चॅनल प्लेलिस्ट बघा. नकाशा कशा प्रकारे तुमची अत्यंत गरजेची आहे. कारण काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना कुठला जिल्हा कुठला हेच माहित नसतो. त्याच्या उजव्या बाजू कुठला आहे किंवा डावी काय विद्यार्थी माहित असेल असं म्हणत नाही की काही जण माहित नाही. काय असे विद्यार्थी आहेत की त्यांच्या अजून नकाशा त्यांना माहितच नाही. काही विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे माहित आहे, त्यांचं ते स्कोर येतातच. लक्षात घ्या. ठिकाणी त्यामुळे जुने प्रश्न सुद्धा भूगोलचे किंवा ते प्राचीन प्राकृतिक भूगोल जगाचं भूगोल मध्ये तुमचं काय केलं जातं, सूर्य चंद्र ग्रह तारे आहे ना, याच्यावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न विचारतात. पण तुम्ही ते वाचण्याचे प्रत्येकाला शक्य नसतं. काय जुने प्रश्न कमीत कमी पाठ करून टाकले पाहिजे तुम्ही. कारण त्याच्यात समजा जर आसपासची माहिती घेणं आणि तेवढा ठराविक डाटा आहे, त्याच्या आसपासची इतर माहिती सुद्धा घेऊन तुम्ही तेवढ्या ठराविक गोष्टी या ठिकाणी करणे गरजेचे आहे. लक्षात घ्या. राजघटना विषय सुद्धा तुम्ही वारंवार आपण जास्त राजघटना बघितलं तर 400-500 पानं तेवढं शक्य आहे का वाचणं नाही. त्यामुळे जुने प्रश्न तोंडपाठ करा. तेच बऱ्यापैकी रिपीट या ठिकाणी बऱ्यापैकी होतात. असे अर्थशास्त्रामध्ये ठराविक टॉपिक असतात, तेच काय आपल्याला रिपीट होतात. जे अवघड टॉपिक असतात ना त्याची प्रयोगी तर कमीत कमी तुम्ही तोंडपाठ करून ठेवाताच. पुन्हा विज्ञान विषयाला सुद्धा कधी 20 ठाण्याचा पेपर पाहिला 2024चा, कधी 40-45 मार्काला सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे काय करतात विज्ञान विषयाला या ठिकाणी विचारले जातात. लक्षात घ्या. ठिकाणी काही जण विज्ञान विषय अवघड वाटतो, पण विज्ञान विषयाला या ठिकाणी काय तोंडपाठ या ठिकाणी सुद्धा जुने प्रश्न तोंडपाठच करा. लक्षात घ्या. तरच तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्कोर येणार आहे. लक्षात घ्या. त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन त्या प्रश्नाची सुद्धा या ठिकाणी पाहत चला. बघा या ठिकाणी तर या ठिकाणी हे तुम्ही अशा गोष्टी केल्या नाही. या ठिकाणी काय होतं या ठिकाणी पुढे आपण बघूया. या ठिकाणी बघा जे काय जुने प्रश्न फक्त ट्रिक जे सांगतोय फक्त टिक मार्क कशाला करायची, जे 24,500 मधले फक्त मराठी विषय जे काय तुमचा काय ठिकाणी कुठला विषय बघा. ठिकाणी जो मराठी विषय आणि जीकेचे जे काही सर्व विषय त्याचा यांनाच फक्त टिक मार्क करायचे. मॅथ्सला करत मॅथ्सचं पाठ नसते, मॅथ्सचा सरावाचा विषय असतो. लक्षात घ्या. नाहीतर काही सांगण्यात मी सांगतो जे काय त्यात गोष्टी काय अर्थ नसणार आहे. लक्षात घ्या. प्रॅक्टिस मराठीला जे काय तुमचं हेच आहे गणिताला तुम्हाला प्रॅक्टिसच पाहिजे, सूत्रपाठ पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, पाडे आली पाहिजे, वजाबाकी जे गोष्टी जमल्या पाहिजेत तुम्हाला. त्यातनं कोणताही तोड नाही त्याला. पण मराठी विषयामध्ये तुम्हाला तेच रिपीट काय वारंवार होतात. मॅथ्स मध्ये सुद्धा मॅथ्सचं जे काय गणित करता तुम्ही गणित मध्ये सुद्धा बुद्धिमत्ता असो तेच रिपीट सुद्धा एमपीएससी मध्ये एक एक्झाम होती सांगतो 5-6 क्वेश्चन एमपीएससी मध्ये रिपीट होतात. तसेच तुम्ही जर अनालिसिस केलं तर तुम्हाला गणितात सुद्धा या ठिकाणी काय चांगल्या प्रकारचे क्वेश्चन काय तर रिपीट होत असतात. लक्षात घ्या. त्यामुळे पीओकी तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवणे गरजेचे आहे की तुम्ही गणिता कोणता नफा तोटा सोडवा, शेकडोळी सोडवा विषय की कोणत्या प्रकारे तुम्ही कशा प्रकारे सोडव चाल करताल हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या लक्षात येतील की कोणता गणिताबद्दल असो की बुद्धिमत्ता टॉपिक असो की करणे गरजेचे आपल्याला महत्वाचं आहे की फिक्स त्याच्यावर क्वेश्चन येतातच. याच्यावरून काय समजतं की काय वाचायचं आणि काय सोडायचं आणि काय महत्वाचं आहे या ठिकाणी आपल्याला लगेच या ठिकाणी जाणून येतं. पहा या ठिकाणी तर पुढे पहा या ठिकाणी बघा. आणि जे काय आता तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या टिक मार्क करण्यासाठी जे गोष्टी सांगितल्या ते काय होतं तुम्हाला या ठिकाणी कमी वेळेमध्ये काय होतं वेळ अभाव असतो. कारण तुम्ही या ठिकाणी ग्राउंड दिवसभर करणे, सकाळ संध्याकाळी ग्राउंड करून नंतर अभ्यास करणं या ठिकाणी या गोष्टी काय होतात फार कठीण आहेत. लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी एवढं परिश्रम घेऊन सुद्धा ठिकाणी शेवट रिझल्ट येत आहे. थोडं स्मार्ट वर्क करण्यासाठी तुम्ही शिका. एमपीएससी मध्ये तर अशा प्रकारे स्मार्ट वर्क करून या ठिकाणी काही अभ्यास केला जातो आणि चांगल्या प्रकारे स्कोर सुद्धा या ठिकाणी घेतला जातो. लक्षात हे जे काही ट्रिक सांगतो टॉपर्सच्या ट्रिक आहेत. लक्षात घ्या. जुने प्रश्नावलीची कमांड त्यालाच कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डिमांड आहे. लक्षात घ्या. बघ कमी वेळेमध्ये तुमच्या ठिकाणी काय टिक मार्क केल्याने काय होतं वेळ वाचतो. मग तुम्ही वर कोणचा क्वेश्चन आहे त्याच खाली ऑप्शन हुडकत बसणार, कोणचा क्वेश्चन आहे भेटला आन्सर बघितला तुम्ही या ठिकाणी लगेच काय जाता पुढे जाऊ शकता. पटपट फास्ट मध्ये एक्झामच्या आधी तुमचं चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिव्हिजन होऊ शकते. म्हणजे वेळ महत्वाचा आहे. तुम्ही जास्त रिव्हिजन होऊ शकतं. त्यामुळे जुने प्रश्न पाहिल्याने काय होतं बघा प्रश्न कसे येतात आणि त्यासाठी काय करावे आणि काय वाचावे काय नाही पुस्तक मधलं सुद्धा आपल्याला काय चांगल्या प्रकारे समजते आणि कोणत्या टॉपिकवर आपण फोकस करावं हे सुद्धा आपल्याला काय ते लक्षात येते. बघ आणि मी काय जेकेचे प्रश्न सांगितले तुम्हाला. जीकेचे प्रश्न तुम्ही जर पाहिले सांगतो जीकेचे प्रश्न तुम्ही 24,500 मध्येच कारण तुम्ही 24,500चा फक्त आपला विषय चालू आहे. त्यामुळे तुम्हाला करंटचे सुद्धा या ठिकाणी काय समावेश असतो. लक्षात काय असतो करंटचा विषयाच्या ठिकाणी काय त्यामध्ये समावेश असतो.
त्यामध्ये काय करंटचे आपल्याला कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात ना हे सुद्धा आपल्याला चांगल्या या ठिकाणी काय समजतं. आपण टॉपिक आपण वाचणारच आहोत बरोबर, करंट तर वाचतोच, पण करंट मधले कोणते टॉपिक येतात, कसे प्रश्न येतात, काय येतात आणि काय वाचायचं आणि काय सोडायचं करंट मधलं हे कधी समजणार की जे 24,500 मध्ये जे काही करंटचे प्रश्न आहेत ते पाहिल्यानंतर आपल्याला काय समजणार या ठिकाणी काय वाचायचे आणि काय नाही या ठिकाणी काय तुम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी समज येईल लक्षात घ्या या ठिकाणी. त्यामुळे महत्वाचे टॉपिक समजतील आणि आपण काय त्याच्यावर तरी चांगल्या प्रकारे रिव्हिजन देऊ, आपल्याला स्कोर काही ठिकाणी चांगल्या प्रकारे काय होईल आपला 100% वाढणार म्हणजे वाढ आपला शब्द आहे लक्षात घ्या. ज्याची पीओक्यू कमांड त्यालाच पोलीस भरती मध्ये डिमांड असणार लक्षात घ्या. या ठिकाणी करंटचे प्रश्न सुद्धा काय ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ठिकाणी समजून येतीलच लक्षात घ्या, कुठला टॉपिक करायचा कुठला नाही. पण जीकेचे जे काय कोणत्या टॉपिक वरती या ठिकाणी क्वेश्चन जास्त येतात हे ठिकाणी तुम्हाला समज. आता मी सांगितलं की शिवकालीन इतिहास आतापर्यंत 70+ या ठिकाणी क्वेश्चन आहे, 70 ते 75 क्वेश्चन या ठिकाणी आलेले आहेत लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला लगेच समजतं की आजपर्यंत एवढे क्वेश्चन आलेत मग काय होतं ते महत्वाचा टॉपिक असणार आहे तुमच्यासाठी. बघा काही काही एक्झामला तर 4-4, 5-5 क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारले जातातच लक्षात घ्या. काय का तुमचं जे काही जॉग्राफ मध्ये असेल, समजा जगाचा जे काही जॉग्राफी समजा अक्षरवृत्ती असतील, नकाशा असतील, खंडग्रास असेल, खग्रास असेल, याच्यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारत लक्षात. एक तर जॉग्राफीचा प्रश्न होता बघा रत्नागिरीचा, इयत्ता 6वीचं जे काही बुक होतं मी आपल्या प्लेलिस्ट मध्ये टाकलेलं ते तुम्ही पाहून घ्या. इयत्ता 6वीचं जे काही रत्नागिरीचं बुक होतं, रत्नागिरीची एक्झाम होती 2024ची पोलीस भरती रत्नागिरी, त्याच्यामध्ये जॉग्राफी इयत्ता 6वीचं जे काही पुस्तक होतं त्याच्यामधील 5 क्वेश्चन एकाच बुक मधील 5 क्वेश्चन विचारले बघा, लाईन टू लाईन आहे जशा तशा कॉपी करून या ठिकाणी विचारलंय. ते सुद्धा आपण काही लेक्चर काय आपल्या प्लेलिस्ट मध्ये टाकले ते तुम्ही पाहून घ्या. जॉग्राफीचा तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे हे सुद्धा आपण लेक्चर काय केले प्लेलिस्ट मध्ये टाकले ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. बरं या ठिकाणी काय होतं जे जुने प्रश्न पाहिले कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आणि कोणता नाही या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे समजून येते लक्षात घ्या. या ठिकाणी मॅक्झिमम तुम्हाला या ठिकाणी काय केलं जातं, मराठी 25 ते काय केलं जातं मार्काला विचारलं जातं. नंतर जीके किती तुम्हाला 25 फिक्स नसतात. मराठी जीके धरलं तर किती होतात तुमच्या ठिकाणी 50, 55, 60 मार्क अशा ठिकाणी जातात. मॅथ्स कधी 45 कधी काय 40, 45 या ठिकाणी मार्क आणि जीके किती जातं 60 मार्क या ठिकाणी तुमचं जीके मराठी या ठिकाणी 60 मार्कापर्यंत जातं आणि गणित बुद्धिमत्ता तुमचं 40 पर्यंत या ठिकाणी 40 मार्काच्या या ठिकाणी काय असं जातं लक्षात घ्या. असं तुमचं डिवाइड या ठिकाणी होऊ शकतो. मराठी किती मराठी जीके टोटल बोललं तर किती 60-65 मार्काला या ठिकाणी जातं लक्षात घ्या. तुमचं जे काय मॅथ्स आहे मॅथ्स किती 30-35 मार्काला या ठिकाणी जातं लक्षात घ्या. त्यामुळे जीके हा टॉपिक अत्यंत महत्वाचा लक्षात घ्या. जीके टॉपिक या ठिकाणी अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही जुने प्रश्न या ठिकाणी काय करणे गरजेचेच आहे तोंडपाठच. आणि करंट सुद्धा ठिकाणी तुम्हाला समजून येईलच की करंटचे कोणते टॉपिक या ठिकाणी तुम्ही करायचे आणि कोणते नाही या ठिकाणी सुद्धा समजून येते. ठराविक टॉपिक आहेत की त्याच्यावर काय फिक्स क्वेश्चन असतात मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला कोणता टॉपिक करायचा कसं करायचं कधी समजणार, तुम्ही 24,500 मध्ये जुने प्रश्न करंटचे पाहिल्यानंतरच तुम्हाला काय समजणार आहे की करंट मधलं काय वाचायचं आणि काय नाही हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे लक्षात घ्या. लवकरच आपण आपल्या चॅनल सुद्धा या ठिकाणी एकदम शॉर्ट ट्रिक मध्ये जे काही करंट क्वेश्चन आहेत पूर्ण पीवायक्यू अनालिसिस केलेले असणार आहेत ते की कोणते टॉपिक महत्वाचे आहेत पोलीस भरतीसाठी तेच टॉपिक आपण या ठिकाणी काय आपल्या चॅनलला या ठिकाणी सिरीज लवकरच या ठिकाणी सुरू करत आहोत की येणाऱ्या एक्झाम साठी विद्यार्थ्यांना 100% त्याचा फायदा झाला म्हणजे झाला पाहिजे या उद्देशाने असणार आहे. तर ठिकाणी जे काही आपण आहेत बघा ठिकाणी पोलीस भरतीच्या ठिकाणी जे काही अत्यंत महत्वाचं होतं 24,500 त्या संदर्भात आपण पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे लक्षात घ्या. आणि हेच प्रश्न या ठिकाणी वारंवार कसे होतात ते तुम्हाला बघा तुम्ही एकदा प्रश्न किंवा सह्याद्री मधले एका टॉपिक वाईज जर असेल ना तेच तुम्ही टॉपिक वाईज सह्याद्री मधले सुद्धा बुक बघा किंवा इतिहासाचं क्वेश्चन बघायला लागला कुठलं बघायला तेच किती वेळा तर प्रश्न पूर्ण रिपीट झालेले बऱ्यापैकी आढळत किंवा तेच प्रश्न जर नाही रिपीट झाले तर त्याची आसपासची इतर माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आढळेल लक्षात घ्या. म्हणून जुने प्रश्न तुम्ही काय या ठिकाणी तोंड पाठच करायला लक्षात घ्या. पीओक्यू इज द की टू द सक्सेस म्हणजे ज्याची प्युअर कमांड काय पीओक्यू म्हणजे काय असते तुमची यशाची गुरु किल्ली असते लक्षात घ्या असं म्हणायचं. म्हणून पीओक्यू ज्याची कमांड त्यालाच पोलीस भरती म्हणजे डिमांड असणार आहे हे लक्षात ठेवा या ठिकाणी. तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केले असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय त्याची नोटिफिकेशन व्हिडिओ टाकताच नोटिफिकेशन मिळून जातील लक्षात घ्या. थँक्यू.